आज मोहोळ नगर परिषदेच्या कार्यालयासमोर मोहोळ शहरातील सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई वस्त्रे यांनी प्रशासनाला 20 तारखेपर्यंतची मुदत दिली होती आणि 20 फेब्रुवारीपर्यंत जर काम नाही झालं तर मी पुन्हा उपोषणाला बसणार असा त्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता. परंतु अंजलीताईचं जे मुद्दे होते ते मुद्दे प्रशासनाने सोडवले नाहीत. त्यामुळं पुन्हा अंजलीताईंनी उपोषण चालू केलेलं आहे. तर आता या उपोषणामध्ये काय मुद्दे आहेत आणि प्रशासनाला आपण त्याचे रितसर निवेदन दिलेलं आहे काय? याचं मी प्रशासनाला रितसर निवेदन दिलेलं आहे. माझ्या ज्या मागण्या आहेत त्या कचरा डेपोच्या संदर्भातल्या आहेत. कचरा डेपो आहे, माझी मागणी आहे ती कचरा डेपोच्या संदर्भातली आहे. मोहोळमधल्या पूर्ण जे शहरामध्ये जो विकास आहे, मी या ठिकाणी विकासाचे मुद्दे घेऊन बसली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो घाटणे रोडच्या कचरा डेपोच्या संदर्भामध्ये. त्या ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त स्वरूपात टाकला जातो, पेटवला जातो. तेथील नागरिकांना त्याचा जीव घेणं त्रास होत आहे. पेटवला जातो, असा पेटवला जातो की संपूर्ण त्या प्रभागामध्ये धुराचं साम्राज्य होतं. तेथील लोकांना अस्थमाचा त्रास होत आहे. लहान लहान मुलं आजारी पडत आहेत. त्या ठिकाणी कुत्र्यांचे टोळकं वाढलेलं आहे. मेलेली कुत्रं जनावरे बिनावरे त्या इथं नेऊन टाकतात डेपोत. ती कचरा मेलेली जनावरे लोकांच्या घरात चालली. प्रशासनाला मी विचारते की असे जर काय उद्योगधंदे तुमच्या घरात झाले तर ते तुम्हाला चालतील का? वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. जाणून बुजून मोहोळच्या जनतेला त्रास देत आहे. आता जे आपण निवेदन दिलेलं आहे किंवा या बोर्डवर जे मागण्या मांडल्या आहेत त्या मागण्या नेमक्या काय आहेत ते सांगा. माझ्या मागण्या आहेत की कचरा डेपोच्या संदर्भातली मागणी. परत दुसरी मागणी माझी आहे महत्त्वाची की जिल्हा परिषद शाळा नंबर 1 आणि 2 या जागी नगर परिषदेची बिल्डिंग होणार असं नुकतंच मीटिंगमध्ये ठराव पास झालेला आहे. तर त्या संदर्भामध्ये नगर परिषदेने मला ठोस पुरावे सादर करायचे. कारण शाळा हा महत्त्वाचा घटक मानला जातो. त्या शाळेत गोरगरिबांची मुलं आहेत. त्या शाळेत पट कमी आहे, ती शाळा मुलं चालतच नाहीत हा विषय नाही आहे. उलट मोहोळमधल्या जी प्रतिष्ठित आता निवडून आलेले सगळे सदस्य आहेत त्या सर्वांनी त्या शाळेला दुजोरा द्यावा. त्या शाळेला उंच होण्यासाठी, शाळा वाढण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मी मागणी करत असताना जाणून बुजून ती शाळा काढायची आणि त्या ठिकाणी नगर परिषद बनवायची हा मुद्दा मीटिंगमध्ये मांडला गेला. बरं, नगर परिषदेला जागा संदर्भामध्ये या ठिकाणी जागा झालेली आहे. मग या ठिकाणीच करायचं ठरलेलं होतं. तरीसुद्धा नगर परिषद मग पुन्हा तेच का सांगते की आम्ही शाळा नंबर 1 आणि 2 इथं नगर परिषदेची बिल्डिंग उभारणार. कशासाठी उभारणार? तिसरा मुद्दा माझा आहे भाजी मंडई हटाव. भाजी मंडईला माझा भाजी विक्रेत्यांबरोबर अजिबात कोणत्याही प्रकारचं वैरत्व नाही. ते भाजी विक्रेते करणारे हातावर पोट घेऊन जगणारी माणसं आहेत. त्यांच्याबद्दल माझं म्हणणं नाही. संध्याकाळच्या प्रहराला जर बघितलं रोडच्या मध्ये लोक बसलेले असतील, एखाद्या गाडीचा ब्रेक फेल झाला, काय प्रश्न तिथं उद्भवले, पूर्ण जर तिथं काय ॲक्सिडेंटली काय प्रकार घडले त्याला जबाबदार नगर परिषद राहणार आहे का? तिथं 2-3 माणसं मेलेली आहेत तरीसुद्धा नगर परिषदेला डोळे उघडे नाहीत. नगर परिषद ही जाणून बुजून लोकांना त्रास देण्याचं कामच नगर परिषद करत आहे. आणि चौथा मुद्दा जो माझा आहे की मोहोळमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये घाणीचं साम्राज्य आहे. गटारी तुडुंब भरलेले आहेत, कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. ज्या ठिकाणी सरकारी जागा आहेत त्या सरकारी जागामध्ये झाडी वाढलेली आहे. वारंवार मी नगर परिषदेला व्हिडिओ पाठवते, निवेदनं देते, पुराव्यासाठी फोटो पाठवते, तरीही नगर परिषद त्याच्याकडे लक्ष देत नाही. नगर परिषद का देत नाही? आलेला निधी नेमकं नगर परिषद करते काय? मागचा निधी, आताचा निधी, नगर परिषदेच्या निधी काय नुसते कागदावरतीच आहेत का? मग प्रत्यक्षात ते उतरवणार आहेत कधी? तुम्ही बघू शकताय आता मोहोळ नगर परिषदेच्या समोर माझं आंदोलन चालू आहे. नगर परिषदेच्या समोर बघा तुम्ही गाड्या कशा अस्ताव्यस्त स्वरूपात लावलेल्या आहेत. रोडवरनं जायला यायला जागा आहे का? लोकांची वाहतुकीची कोंडी किती होती. आपण जर एखाद्या रस्त्याच्या मध्ये उभारलो तर रस्ता रोको केला, अमकं केलं तमकं केलं म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करते नगर परिषद. आणि ज्यावेळेस संध्याकाळीच्या टायमाला तिथं रस्त्यावरती मंडई भरवून जी तिथं वाहतुकीची कोंडी होती त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार नगर परिषद नाही आहे का? त्यावेळेस नगर परिषदेवर गुन्हा दाखल होत नाही का? हा प्रश्न माझ्या नगर परिषदेला आहे. आता आजचा हा आपला उपोषणाचा पहिला दिवस आहे. आत्तापर्यंत आता दुपारच्या साधारण 1 साडेबारा वाजलेले आहेत. तर आतापर्यंत प्रशासनाचे अधिकारी आपल्याला भेटले का?
कोणी भेटले नाहीत. मागच्या वेळेस असंच झालेलं आहे. मागच्या वेळेस ना CEO आले, ना नगराध्यक्ष आले, ना कोणीही आले. इथं येऊन कोणीही भेट दिले नाहीत. जबाबदार असं प्रशासक मोहोळ नगर परिषदेला नाही. मी CO साहेबांची गाठ घेण्यासाठी सोलापूरला स्वतः प्रत्यक्षात जाऊन मी हे निवेदन द्यायला गेले होते. आपल्या ह्या उपोषणाच्या निमित्ताने आपण मोहोळ नगर परिषदेच्या प्रशासनाला काय आवाहन करा? मोहोळ नगर परिषदेला मी आव्हान करते. मी हे उपोषण अतिशय तीव्र उपोषण लावलेलं आहे. आमरण उपोषण लावलेलं आहे. मोहोळ नगर परिषदेनं जर माझ्या मागण्यांकडे व्यवस्थितरित्या म्हणजे प्रकर्षाने दखल जर नाही घेतली तर या ठिकाणी माझ्या जीवाला जर उद्या त्याला काही जीवितहानी मला धोका झाला त्याला जबाबदार मोहोळ नगर परिषद राहणार. आणि गाडगे रोडच्या नागरिकांना कुणाला जर त्या धुरामुळे त्यांच्या कचऱ्यामुळे कुणाला काही त्रास झाला त्याला जबाबदार मोहोळच्या नगर परिषदेचं प्रशासन राहील. आपलं मंडईमध्ये संध्याकाळी येताना वाहतुकीच्या कोंडीत तिथं जर काय सारखे बेजबाबदार प्रकार इथून पुढे घडले त्यालाही जबाबदार मोहोळ नगर परिषद प्रशासनच राहणार. नूतन नगराध्यक्ष सिद्धित्राय वस्त्रे हे आपल्या कुटुंबातले आपल्या त्या बहीण आहेत आणि त्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत. तुम्ही काँग्रेसमधून नगराध्यक्षाची निवडणूक लढवली, तुम्हाला निसटता पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे तुम्ही सिद्धिताईच्या विरोधात हे आंदोलन करत आहात असं काही लोकांचा मानस आहे. तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? धूर्त लोक आहेत जे असं काहीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं. माझे सिद्धी वस्त्रे ही माझी बहीण आहे, माझ्या काकांची मुलगी आहे. माझ्या वडिलांनंतर माझे जे सिद्धी वस्त्रेचे वडील जे आहेत ते माझे काका आहेत, त्यांना मी माझ्या वडिलांच्या स्थानी मानते. आणि माझ्या सिद्धी वस्त्रे आणि आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. ही अफवा पसरवली जाते. मी जे सामाजिक कार्य या ठिकाणी मांडते, कचरा डेपो हटवा हे सामाजिक कार्य, मोहोळमध्ये डिसिप्लिन लावा हे सामाजिक कार्य. ह्याच्यातून सिद्धी वस्त्रेला कोणत्याही प्रकारचा त्रास मी देण्याचा माझा प्रयत्न नाही आहे. सिद्धी वस्त्रे त्यांचं काम अतिशय उत्कृष्ट रीतीने करतात. त्याबद्दल त्यांच्या कार्याला अतिशय लहान वयामध्ये ते अतिशय चांगलं काम करतात. त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे. सिद्धी वस्त्रेच्या विरोधात मी बिलकुल काहीही करत नाही. जे स्वार्थी काही नतदृष्ट लोक जे आहेत ती मुद्दामून अफवा पसरवायला लागलेत की अंजली वस्त्रे सिद्धी वस्त्रेच्या विरोधात काम करते. मी सिद्धीच्या वस्त्रेच्या विरोधामध्ये कुठला अर्ज दाखल केला आहे का आजपर्यंत? सिद्धी वस्त्रेच्या विरोधामध्ये नगर परिषदेमध्ये कोणता अर्ज सांगितला आहे का सिद्धी वस्त्रे तुम्ही हे काम केलं नाही? कारण सिद्धी वस्त्रे ही फक्त नाममात्र सहीची अधिकारी त्यांनी ठेवलेली आहे. तिला फक्त सहीची मालक आहे ती. सिद्धी वस्त्रे ही माझी लहान बहीण आहे. ती आत्ताच आलेली आहे. गेल्या 20 वर्षापासून मी या समाजकार्यामध्ये कार्यरत आहे. सिद्धी वस्त्रे हे आत्ता आलेले आहेत, आत्ता नगराध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळं कुणीही अशा अफवा पसरवायची नाही की मी सिद्धी वस्त्रेच्या विरोधात काम करते. सिद्धी वस्त्रे आणि मी बहिणी आहे आणि आमचं रक्ताचं नातं हे असंच राहणार आहे. त्यामुळे त्याबद्दल तुम्ही काही कुशंका निर्माण करून विनाकारण काहीही लोकांच्या मनात अफवा गैरसमज पसरवायचा प्रयत्न करायचा नाही. ओके, धन्यवाद.